नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरमच्या ऑनलाईन फ्री लर्निंग एज्युकेशन मध्ये मी तुमचं या ठिकाणी स्वागत करतो। आनंदाची बातमी, खुशखबर सर्वांसाठी आहे। पुन्हा एकदा सांगतो की ही जी काही आज आयोगामार्फत जी संधी आपल्या विद्यार्थी मित्रांना आलेली आहे, 5707 पदाची जाहिरात आलेली आहे आणि हे संपूर्ण विद्यार्थ्याच्या आयुष्यासाठी भविष्य घडवणारी बॅच आहे। प्रत्येक विद्यार्थ्याचं आयुष्य हे घडलं पाहिजे, यासाठी पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरम आपल्यासाठी घेऊन येत आहे फास्ट ट्रॅक बॅच। बघा, फास्ट ट्रॅक बॅच ही बघा साधारणतः तलाठी, लिपिक, कर सहाय्यक व इतर जे काही पदे आहेत, आता इतर पण पदे आहेत, पण महत्वाचा फोकस बघा तलाठी आणि लिपिक या प्रकारची पदे याच्यामध्ये आहे ग्रुप सी मध्ये। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे उद्या दिनांक 29 जुलै, बघा 29 जुलैला ही बॅच आपण स्टार्ट करतोय। बघा 29 जुलै 2026 बघा सायंकाळी ठीक 6 वाजता, बघा सायंकाळी ठीक 6 वाजता, कालावधी 80 दिवस आणि 10 दिवस याच्यामध्ये रिव्हिजन राहील। 10 दिवस रिव्हिजन म्हणजे असे टोटल 90 दिवसाचा प्लॅटफॉर्म घेऊन आपण याच्यामध्ये तुमच्यासोबत आपण जुळलेले राहू, बरोबर आहे। महत्वाच्या घडामोडी घेऊन आपण याच्यात येणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, आगामी जवळपास 80,000 प्लस, बघा कारण आयोगाने यावर्षी निकष बदललाय। एकाच 14 असा जो काही निकष होता, याऐवजी आता 1/15 असा निकष राहणार आहे या पदभरतीसाठी। आणि आपण फक्त 3,999 रुपये, बघा फक्त एक्झाम ओरिएंटेड बॅच आहे ही, आणि ही विद्यार्थ्याची कुठल्याही प्रकारचं शुल्क नव्हे, तर नाममात्र जी काही ऑनलाईन प्रकारची बॅच असेल त्याच प्रकारची ही ऑफलाईन बॅच आहे, ऑफलाईन बॅच। आणि ही ऑफलाईन बॅच असून सुद्धा अतिशय कमी शुल्कामध्ये आपण घेतो। परंतु या बॅच मध्ये नेमकं काय होणार आहे पहिले बघा, तरच या बॅच मध्ये या। मी कुणाला म्हणणार नाही या व्हिडिओ बघून की हा व्हिडिओ बॅचच्या प्रमोशनसाठी नाही आहे, हा व्हिडिओ फक्त बॅच लावण्यासाठी नाही आहे, हा व्हिडिओ की नेमकं बाबा इथं कुठल्याही प्रकारचा कमर्शियल म्हणून व्हिडिओ नाही आहे। तर माझा हा व्हिडिओ गोरगरिबाच्या, शेतकऱ्याचे मुलं, आपल्या गोरगरिबातल्या भागातले मुलं लागावेत, आणि जे बॉटम टू हार्ट पासून ते तयारी करणारे मुलं आहेत की ज्यांना अभी नाही तो कभी नाही, ज्यांना लागायचंच आहे पण त्याच्याजवळ काही पर्याय नाही। आज विद्यार्थ्याची हुरपडलेल्या अवस्थेतून आहे, त्याला प्रश्न पडलाय मला लागायचं आहे, पण नेमकं काय केलं पाहिजे, तर ही दिशा देणारी बॅच आहे, मनोबल वाढवणारी बॅच आहे, 60+ मार्क देणारी बॅच आहे आणि करिअर घडवणारी ही बॅच असेल। कारण ही बॅच ही फक्त विद्यार्थ्याचं नव्हे, तर आमचं सुद्धा मेहनतीचं कस राहील। कारण या ठिकाणी आम्ही या बॅच मध्ये सर्व काही विद्यार्थ्याच्यासाठी आम्ही करणार आहोत। नेमकं काय करणार आहोत तर ती माहिती तुम्ही बघा विद्यार्थी मित्रांनो। बघा खाली काही नंबर दिलेले आहेत आम्ही, बघा या प्रकारच्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। पार्थ कॉम्पिटिटिव्ह फोरम, दाते चौक, यवतमाळ या ठिकाणी आपली अकॅडमी आहे। या ठिकाणी येऊन तुम्ही या बॅच संदर्भाची माहिती घेऊ शकता। बघा आपण नेमकं या बॅच मध्ये काय काय घेणार आहे याची वैशिष्ट्ये बघा, फीचर्स बघा, या बॅचची वैशिष्ट्ये बघा, बॅचची वैशिष्ट्ये बघा, बॅचची वैशिष्ट्ये काय बघा। माझा ऑनलाईन वर विश्वास नाही, ऑफलाईन बॅच आहे। तुम्ही जर इथं आला तर माझी कॉलर धरू शकता, पण मी जर ऑनलाईन मध्ये असो तर तुमचा मोबाईल फुटेल, माझ्या थोबाडाला काही धक्काही लागणार नाही। कोणी पुण्यातला असेल, कोणी दिल्लीतला असेल, 15 दिवस बॅच चालवेल आणि 15व्या-16व्या दिवसानंतर कोणीतरी एखादा मास्तर उभा करेल, त्याला तुम्ही काही बोलू शकणार नाही। तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये शिव्या घालू शकता, तो कमेंट बॉक्स बंद करू शकते, परंतु मी इथं तुमच्या समोर उभे असेल आणि या ठिकाणी तुमचे थेट प्रश्न असेल, ते थेट प्रश्न मी तुम्हाला भिडेल। आणि या बॅच मध्ये तुम्हाला 2 तास असेल, 3 तास असेल, एखाद्या विद्यार्थ्याचा प्रश्न असेल 4ही तास झाले तरी चालेल, कारण आपण विद्यार्थी घडवण्यासाठी ही बॅच आपण टाकतोय। खास जो काही ग्रामीण भागातला विद्यार्थी आहे, यवतमाळ जिल्ह्यातला विद्यार्थी आहे, विदर्भातला विद्यार्थी आहे, तो घडला पाहिजे आणि यासाठी ही बॅच आपण टाकलेली आहे। बघा याचा वैशिष्ट्य बघा, ही बॅच दररोज, ही बॅच आहे दररोज 3 तास राहील, दररोज 3 तास होईल, लक्षात घ्या, दररोज 3 तास चालेल बॅच। त्यानंतर बघा या बॅच मध्ये सर्व जीएससी विषय कव्हर करत जाईल, सर्व जीएस बघा, सर्व जीएससी विषयाच्यातील काठिण्य पातळीनुसार बघा, काठिण्य पातळीनुसार म्हणजे जे काही आयोगाची जे काही काठिण्य पातळी आहे, तर त्या काठिण्य पातळीनुसार या बॅचचं संपूर्ण काय राहील, विश्लेषण राहील। त्यानंतर बघा पीवायक्यू अनालिसिस, पीवायक्यू अनालिसिस सगळ्यात महत्त्वाचा फोकस राहील आपल्या याच्यातली, पीवायक्यू अनालिसिस। आता बघा टॉपिक, बघा टॉपिक प्लस सब टॉपिक, टॉपिक प्लस सब टॉपिक
बरोबर आहे. आणि त्यानंतर गेस जे काही आहे आपले गेस राहील की या प्रकारचं आम्ही काही गेस करणार आहे, या प्रकारचे काही क्वेश्चन राहतील आणि हे सगळं मिळून आपण टेस्ट तयार करणार आहोत या सगळ्यावर. आणि हे टेस्ट तयार करत असताना आपण जे काही साप्ताहिक टेस्ट आपली असणार आहे तर साधारणतः जे काही आठवड्यातून 3 विषय राहतील बघा, साधारणतः 3 तास बॅच असले तर 1-1 तास साधारणतः किंवा 1.5 तास 2 विषय किंवा 1-1 तास 3 विषय या प्रकारचा आपला राहील. समजा फॉर एक्झाम्पल आपण धरू 2 सब्जेक्ट आपण चालू केले सुरुवातीला तर 1.5 तासांना समजा 2 सब्जेक्ट राहील. फॉर एक्झाम्पल पॉलिटी किंवा जिओग्राफी हे 2 सब्जेक्ट आहे. तर आपली साप्ताहिक संडेला टेस्ट याच्यावर असेल आणि या संडेच्या मध्ये आपण 5 तास ते 6 तास विद्यार्थी जाऊन दिवसा आपण बसून संपूर्ण तयारी करून घेणार आहोत. आता जो टॉपिक आहे त्याच्या PYQ सपोर्ट टॉपिक हे सगळे घेणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, सोबत आपण याच्यामध्ये काय काय ऍडिशनल करणार आहोत ते बघा, लक्षात घ्या. सर्वात पहिल्यांदा दररोज 3 तास चालणार आहे. सर्व GS काठिण्य पातळीनुसार बॅच होणार आहे. PYQ अनालिसिस बॅच आहे. टॉपिक प्लस सब टॉपिक प्लस गेस्ट या प्रकारचे क्वेश्चन असणार आहे. 2 सब्जेक्ट जर चालले तर याच्यावर आपली काय राहील, टेस्ट राहील समजा. बरोबर आहे. त्यानंतर बघा पुढे बघा, मी तुम्हाला इथं सांगतोय की आणखीन या बॅचचं वैशिष्ट्य नेमकं काय काय राहणार आहे आणि त्याच्या संदर्भात आपली तयारी काय काय असणार आहे. संपूर्ण आपली टीम ह्या बॅचच्या फोकसकडे आहे की ह्या बॅचवर आमचा सर्वात जास्त फोकस आहे की आपला रिझल्ट यवतमाळचा कुठेतरी वाढला पाहिजे या प्रकारचा. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढं जो काही आहे याच्यामधील सिरियस विद्यार्थ्यांनीच बॅच करावी. सिरियस स्टुडंट्स लक्षात घ्या. सिरियस म्हणजे काही सलाईनवर लागलेला नव्हे, फोकस. कारण एखादा टाइमपास करणारा नवीन खेळाडू यांनी याच्यात उतरू नये, कारण त्याचा पैसा वाया जाईल आणि आमचा वेळ वाया जाईल. ज्या विद्यार्थ्याची प्रिपरेशन बऱ्यापैकी आहे, थोडंफार तरी त्याचा 2-4-5 महिन्यापासून वाचलेला आहे किंवा 4-5 वर्षापूर्वी 2-3 वर्षापूर्वी ते वाचत होता, त्याचा अभ्यास खंड पडलाय, तो वाचत नाही आहे, त्याला रिवाइज करायचा आहे. इथं आपण एकदम IMP टॉपिक घेणार आहोत. IMP इम्पॉर्टंट ओनली. लक्षात घ्या, IMP टॉपिक जे आम्हाला वाटेल, जे अपेक्षित आहे की जे आयोग याच्यावर प्रश्न विचारण्याची शक्यता आहे आणि त्या प्रकारचे IMP टॉपिक आपण याच्यातून घेणार आहोत. दुसरी गोष्ट, इथं आपण बसून अभ्यास करून घेणार आहोत. लक्षात घ्या, या ठिकाणी तुमचं वर्क लक्षात घ्या, आम्ही तुमच्याकडून पूर्णपणे काम करून घेऊ, स्टडी करून घेऊ. लक्षात घ्या, स्टडी. आणि आम्ही तुम्हाला 3 महिने जो अभ्यासाचा शेड्यूल देऊ तो शेड्यूल प्रत्येक स्टुडंटना फॉलो करणं गरजेचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, पैसा आयुष्यात खूप येईल परंतु आयुष्यात वेळ येणार नाही. आपल्याजवळ बघा काही मार्केटमध्ये काही गोष्टी असतात. सर्वात महत्वाचं आपल्याला मेंटर कसा असतो, टीम तीच असते. टीम तीच असते, त्याला आकार द्यावा लागते. टीम तीच होती आणि त्या ठिकाणी कप्तान रोहित शर्मा होता आणि त्या ठिकाणी भारताने वर्ल्ड कप जिंकलं. टीम तीच होती, त्या टीमला कोणाकोणासोबत आपल्याला हरावं लागलं तोच होता, तुम्हाला माहिती आहे. पण टीमचा कप्तान, टीमचं नेतृत्व हे फार महत्वाचं आहे आणि या ठिकाणी हे तुम्हाला प्रकर्षाने सांगतो मी म्हणून, कारण आपल्याला योग्य आकार देणं, मार्गदर्शन देणं हे फार महत्वाचं आहे मैदानावर. आणि म्हणून या प्रकारचा आपल्याला मैदानी एक जंग यासाठी आपल्याला काही करून डू इट, काही करून आपल्याला फोकस टार्गेट आपल्याला अभी नाही तो कभी नाही म्हणून ही बॅच आपल्याला जॉईन करायची आहे. माझं म्हणणं सर्व विद्यार्थी मित्रांना आहे, यवतमाळमध्ये असतील, वर्धेमध्ये असतील, अमरावतीमध्ये असतील, अकोल्यामध्ये असतील, विदर्भातले असतील, त्या सर्व विद्यार्थ्यांना महत्वाचं आहे की 90 दिवस आमच्यावर तुम्ही विश्वास ठेवून बघा. 100% आम्ही तुमचा फायदा करून देणारच. आणि आमचा संपूर्ण हे विद्यार्थ्याचा फोकस नाही तर आमचा फोकस आहे की तो विद्यार्थी कसा पास होईल आणि या प्रकारचा पेपर आपण अनालिसिस करणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, या बॅच साठी आपण जी काही टीम आहे बघा, साधारणतः 90% सिलेबस मी स्वतःच घेणार आहे. 90% सिलेबस, कारण मी साधारणतः माझा जो अनुभव आहे या अनुभवाचा संपूर्ण निकष या बॅच मध्ये मी झोकणार आहे आणि याच्यातून माझा टार्गेट आहे की माझे विद्यार्थी जास्तीत जास्त या बॅच मध्ये जेवढे असतील ते लागावेच. आणि ज्या दिवशी बॅच संपेल आणि पेपर होईल तर मी तुम्हाला 100% सांगतो 60+ क्वेश्चन आपल्या नोट्स मध्ये राहील म्हणजे राहील.
आता एवढं कॉन्फिडन्स मी का सांगतो, आणि हे रेकॉर्ड तुम्ही करून ठेवा, हे व्हिडिओ तुमच्या जवळ ठेवा. तुम्ही पेपर ज्या दिवशी होईल त्या 25 ऑक्टोबरला तुम्ही माझ्याजवळ येऊ शकता पेपर घेऊन आणि नोट्स घेऊन, आणि तुम्ही मग मला सांगा, सर तुम्ही सांगितलं त्या गोष्टी आल्या नाही किंवा सांगितल्या त्या गोष्टी झाल्या नाही, याला जबाबदार मी राहील. पण मी जे सांगितलं जर तुम्ही ह्या गोष्टी केल्या नाही, जर तुम्ही वाचला नाही, तर याला तुम्ही जबाबदार. एकदा चुकला तर कायमचा मुकाल. बघा ही बॅच 80 ते 90,000 जे काही जागा आहे तुम्हाला आलेली आहे. आज या वेळेला जर जागला नाही ना, तर आयुष्यात ही वेळ परत कधीच येणार नाही. माझं म्हणणं आहे 2-2, 3-3, 4-4, 5-5 वर्षापासून अभ्यास करणाऱ्या सर्व सिनियर विद्यार्थ्यांना माझी नम्र विनंती आहे, दादांनो थोडं झुका, कमीपणा घ्या. पण झुकेगा नाही साला हे डायलॉग मारण्यात काही अर्थ नाही. माहित आहे का, आज आपल्याला झुकावं लागेल. कारण आज आपण झोपलो नाही तर आपल्या परिवाराला रस्त्यावर झोपायची वेळ आपल्यामुळे येणार. कारण एवढी मोठी आयुष्यातली संधी परत येत नाही. माहितीये का, आयुष्यात संधी येते आणि संधी जाते. संधी कुठली योग्य आहे ती आपण ओळखली पाहिजे. आणि जर ती संधीचं सोनं आपण करू शकलो नाही तर हे मूर्खाच्या नंदनवनात आपण राहतो, हे कायम आपण ओळखलं पाहिजे. आणि लक्षात घ्या, दिवसभर तुम्ही अभ्यास करतायत, परंतु आपण संध्याकाळी परत रिव्हिजन बॅच करत आहोत एक प्रकारचं, जेणेकरून आपला फायदाच होणार आहे, नुकसान तर होणारच नाही. काही लोकांना वाटलं मी सेल्फच करतो. बाळा 2 वर्ष 3 वर्ष सेल्फ केलं ना आपण, परंतु आपण काय दिवे लावले. पण आज जर आपण जर प्रॉपरपणे जर ऐकलं समजा एखाद्या मेंटरचं, तर काहीतरी निश्चितपणे होईल. बघा माझ्या 2 दिवसापासून तब्येत नव्हती, तर मी स्वतः ट्रीटमेंट घेत होतो, हॉस्पिटलला न जाता मी मेडिसिन घेत होतो. परंतु माझा ताप आजार आहे माझा पूर्णपणे क्लिअर झाला नाही. मी एका तज्ञ डॉक्टर जवळ गेलो तर 1.5 दिवसातच मला बरं वाटायला लागलं. फरक हा आहे. मी बरा झालो नसतो असं नाही, पण मला 8 दिवस 10 दिवस, त्या 10 दिवसात माझं काम कितीतरी आलं असतं. हे महत्वाचं आहे की आपल्याला वेळ महत्वाची आहे की पैसा महत्वाचा आहे की आपलं डिसिजन महत्वाचं आहे. तुम्हाला काय वाटते, मित्र येतो का, मैत्रीण येते का, तो येणार आहे का, मी येणार नाही का, मी मेल्स दिली आहे, मी प्रिलिम दिलेली आहे, मी 4 वर्षापासून सिनियर आहो, मी नोकरीला आहो, ते महत्वाचं नाही. तुमच्या जवळ गव्हर्नमेंटची पोस्ट आहे का हे मॅटर करते. लक्षात घ्या. म्हणून आपल्याला झुकावं लागेल, आपल्याला शिकावं लागेल. जर शिकायचं असेल तर तुम्ही 5 कॉम्पिटिटिव्ह सोबत जुळून राहा. आणि तुम्हाला मी सर्वांना आवाहन करतो की तुम्ही उद्या 29 तारखेला संध्याकाळी ठीक 6 वाजता तुम्ही स्वतः या, तुमचे मित्रमैत्रीण जे कोणी असतील त्यांना सुद्धा कळवा. आणि लक्षात घ्या, यवतमाळ मधील जो कोणी ग्रॅज्युएशन वाले मुलं आहेत, लास्ट इयरला असलेले मुलं, त्यांनी तर ही संधी सोडूच नाही. टायपिंग झालेले मुलं यांनी तर ही संधी सोडूच नाही. कारण ऑनलाईन कुठल्याही प्रकारचं काही होणार नाही. काही लोकांना वाटल नाही बाबा हे तज्ञ आहे, तो तज्ञ आहे, कोणी असो. आणि विशेषतः पुण्यातले, दिल्लीतले हे लोक प्रॉपर राज्यसेवा किंवा युपीएससी या प्रकारचे लेक्चर येतात. यांना तलाठी पॅटर्न, यांना एमपीएससी क्लरिकल पॅटर्न, हा पॅटर्न प्रॉपर कशा प्रकारचे क्वेश्चन येतात, या प्रकारच्या क्वेश्चनचा काही यांना घेणं देणं नाही आहे. फक्त आपण मोठ्या ब्रँडेडच्या मागे लागतो आणि ब्रँडेडच्या मागे गेल्यानंतर आपल्याला धोका मिळते आणि नंतर धोका मिळाल्यानंतर रडण्यात उपयोग नाही आहे. लक्षात घ्या. म्हणून रडायचं नसेल, योग्य लढायचं असेल, ज्यांना लढायचं आहे, ज्यांना भिडायचं आहे, ज्यांना जिंकायचं आहे, त्या सर्व लोकांना 5 कॉम्पिटिटिव्ह फोरम साठी त्यांनी उद्या 29 तारखेला संध्याकाळी 6 वाजता यायचं आहे. आणि आपल्याला तलाठी भरतीची काही बॅच आहे आपली, त्या तलाठी भरती बॅचच्या संदर्भात आपली स्ट्रॅटेजी आपली आहे. तर या बॅच साठी तुम्ही जॉईन करायची आहे. आणि लक्षात घ्या, अभी नाही तो कभी नाही. लक्षात घ्या, आयुष्यात संधी पुन्हा नाही आहे. लक्षात घ्या, आयुष्यात संधी पुन्हा नाही आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, खालील नंबरवर नोट करून घ्यायचंय, तुम्ही आपल्या मित्रमैत्रिणींना सांगायचं आहे आणि सुद्धा तुम्ही यायचं आहे. ओके, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.